आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील वाडीलिंबू वाघरड ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 2 दशकांपासून दारूमुळे सुरू असलेल्या त्रासाला महिलांनी पूर्णविराम दिला आहे। स्वातंत्र्य दिनी गावातील 308 महिलांच्या उपस्थितीमध्ये सर्वानुमते दारूबंदीचा ऐतिहासिक प्रस्ताव ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आलाय। योग्य ती ऍक्शन कार्यवाही कायद्याप्रमाणे होईल। लिंबू कार्यक्षेत्रात ज्यांना दारू धंदा पाहिजे त्यांनी कृपया हात वर करा आणि ज्यांना नकोय त्यांनी कृपया हात वर करू नका। दारूबंदीचा आपला बार रेस्टॉरंट दारूबंदीचा जो निर्णय झालेला आहे तरी सदर बार रेस्टॉरंट बंद आपण करतोय तरी कृपया ज्यांना आता बंद सगळ्यांनीच म्हटले पण कृपया आता सर्वांनी हात वरती करा, पूर्ण वरती हात करा, पूर्ण वरती खाली करू नका। याचा सगळा ही केवळ एका गावाची गोष्ट नाही तर हे स्वातंत्र्य आहे त्या माता भगिनींचं ज्यांना आपल्या व्यसनी मुलांमुळे आणि पतीमुळे अनेक वर्ष यातना सहन कराव्या लागल्या। हे स्वातंत्र्य आहे त्या कुटुंबाचं ज्यांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते। गावातील महिलांनी दाखवलेल्या या धैर्याची आणि एकीची दखल घेण्यासाठी तहसीलदार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी स्वतः उपस्थित होते। लांजा तहसीलदारांनी या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलंय। दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे, एकंदरीत काय आहेत आपल्या प्रतिक्रिया? आज 15 ऑगस्ट 2025 आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि स्वतंत्र भारताला दारूमुळे लागलेली एक कीड होती आणि आज जिल्हाधिकारी रत्नागिरी आपले लांजाचे लाडके आमदार किरण भैया सामंत, लांजामधले सुपुत्र सुदाम कामत कार्यकर्ते इथले आणि ग्रामपंचायतीतील इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून आज ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेसाठी टोटल 586 महिला मतदारांपैकी 308 महिला मतदार उपस्थित राहिले आणि अभिमानाने सांगायची गोष्ट अशी की 100% महिला महिलांनी दारूबंदीच्यासाठी मतदान केलेले आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्ण झाला। तर मला हे लांजामधील ही अभिमानाची गोष्ट वाटते। लांजा तालुक्यातील वाडीलिंबू वाघरड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्यानं गावात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। तर या गावाचा आदर्श इतर गाव घेतील जेथे दारूधंदे सुरू आहेत असं बोललं जाते। काही ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। दारूबंदीचा या ठिकाणी ठराव पास झाला, दारूमुक्त गाव होतंय, काय भावना? आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ह्या वाडीलिंबू गावातून दारूबंदीचा विषय जो हाताळण्यात आला आणि तो 100% महिलांनी दारू बंद व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या पार केलेला आहे। वाडीलिंबू वाघरड गावामध्ये दारूबंदी झालेली आहे। तहसीलदारांच्या आणि निरीक्षक साहेबांच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा दारूबंदीचा विषय 100% यशस्वीरित्या बंद करण्यात आलेला आहे आणि मला आशा आहे वाघरड वाडीलिंबूतील सर्व तरुण आणि इकडच्या नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि येणारी पिढी त्यासाठी धन्यवाद देईल। ह्या दारूबंदीच्या कार्यक्रमासाठी विशेष जे आमचे सहकार्य लाभलेले सगळे जे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर विशेष कार्य जे केलेले आहे सुदाम कामत यांनी खूप मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे आणि त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सगळे इथे जे उपनिरीक्षक आणि तहसीलदार साहेब महिला इथे आले मॅडम आले त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।